आंबा पिवळा दिसला म्हणजे तो पिकलेला आहे असं कस्टमरचं परसेप्शन आहे. तसं नसतं. आपण नॅचरली रायपनिंग म्हणजे आपण आपल्याकडे स्वतःच्या रायपनिंग चेंबर मध्ये अढी लावतो आणि ते कंट्रोल टेम्परेचर रायपनिंग चेंबर आहे. म्हणजे एसीच्या थ्रू टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. 26 ते 27 डिग्री मध्ये तो आंबा काही वेळ ठेवला जातो आणि त्याच्यातनं तो पिकवला जातो. आम्ही सुरुवातीला जेव्हा हे सुरू केलं त्यावेळेला लॉजिस्टिकच्या चॅलेंजमुळे आम्ही ग्रोथ नव्हतो करू शकत. एकूणच तेज कुरिअरच्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत अगदी वेळेत हा आंबा पोहोचवला जातो. एकदम वेळेत पोहोचवला जातो आणि तेज कुरिअर पण लास्ट माइल डिलिव्हरी ज्याला म्हणतात त्याची ग्राहकाच्यासाठी खूप मोठी काळजी घेते त्याची. नमस्कार, सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. मी इक्बाल रेटरेकर. आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. मार्च पासून आंब्याच्या सीझनला सुरुवात होते आणि मे महिन्यापर्यंत त्याचं एक शेवट असतो आंब्या उत्पादनाचा. तर आंबा उत्पादन त्याचबरोबर आंब्याला मिळणारा दर हे कशा पद्धतीने सर्व असतंय हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सकलममध्ये आंबा उत्पादक लौकिक खोरगावकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून एकूणच उत्पादन कसं असतंय त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, सकलममध्ये आपलं स्वागत आहे. आंब्याचं उत्पादन कसं असतं काय, म्हणजे एकूणच आंब्याला फळांचा राजा म्हणून संबोधलं जातं आणि आंबा म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे. तर काय सांगाल? नमस्कार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लौकिक मधुकर कोरगावकर, मूळचा मुंबईचा आणि मेकॅनिकल इंजिनियर. व्यवसाय आहे माझा आणि व्यवसायानिमित्त मी गेले 30 वर्ष संभाजीनगरमध्ये राहतो, जे पूर्वीचा औरंगाबाद आहे. 2008 मध्ये देवगड मधली गाव नारिंगरे, देवगड तालुका नारिंगरे विलेज, तिथे आम्ही 1 एकर आंब्याची शेती घेतली म्हणजे शेती नव्हती तिकडे. एक खडका जमीन घेतली, त्याच्यामध्ये ब्लास्टिंग करून लँडस्केपिंग करून 100 झाडं लावली आणि असा एक हॉबी म्हणून आंब्याचं उत्पादन सुरू केलं. आणि त्याच्यानंतर 2015 पासून आम्ही आमचं प्रॉडक्ट KDH कुलसुम देवगड हापूस हे लॉन्च केलं. कुलसुम हे एक माझ्या फॅमिली मेंबर्सचं शॉर्ट फॉर्म आहे. त्याच्यामध्ये K स्टँड्स फॉर कमल, माझी आई आहे. U स्टँड्स फॉर उन्नती, माझी मुलगी आहे. L स्टँड्स फॉर लौकिक, जो मी आहे. S स्टँड्स फॉर शांता, जी माझी मिसेस आहे. नंतर पुढचा U आहे तो माझा मुलगा आहे उत्कर्ष, आणि M स्टँड्स फॉर मधुकर, जे माझे वडील आहेत. असं कुलसुम हे नाव तयार झालं. इथं आम्ही नॅचरली रायपन देवगड हापूस हा सगळ्या खवय्यांना देतो. आणि फार्म टू होम ही आमची टॅगलाईन आहे. कुलसुमची टॅगलाईन आहे नर्चरिंग नेचर. हे सगळं आम्ही नेचरला नर्चर करतो. हापूस आंब्याबरोबर कुलसुम ॲग्रोटेक हे गांडूळ खत पण प्रोड्यूस करतं आणि भोपळे लोकल मार्केटसाठी तिकडे ग्रो करतो. हे लोकल मार्केटला दिले जातात. अशी कुलसुम ॲग्रोटेकची थोडीशी बॅकग्राऊंड आहे. हा सर्व म्हणजे प्रवास, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि हा प्रवास आंबा बागायतदार म्हणून तुम्ही तो प्रवास सुरू केलेला आहे. म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर ते आंबा बागायतदार, सध्या काय आव्हानं असेल? पहिले मुख्य तर मला तिथे सौरभ राणे नावाचा एक मित्र भेटला. त्याच्या आणि माझ्या वयामध्ये कमीत कमी 30 वर्षाचा फरक आहे. आणि तो BSc ॲग्रिकल्चर होता. त्याच्याकडनं मी लँड घेतली आणि आम्ही दोघांनी मिळून हा उद्योग सुरू केला. सगळं फार्म सौरभ सांभाळतो. चॅलेंजेस तर प्रत्येक बिझनेसमध्ये असतात, किंवा आपल्या आयुष्यात पण चॅलेंज असतात. तर इकडचे चॅलेंजेस हे थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे माझा जोड धंदा असल्यामुळे फायनान्सचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण ज्या शेतकऱ्याचा, उत्पादकाचा फक्त आंबा हाच बिझनेस आहे, त्याला सर्वात मुख्य प्रॉब्लेम हा फायनान्सचा असतो, कॅश फ्लोचा असतो. कारण का 3 महिने फक्त विक्री होते आणि त्या 3 महिन्यासाठी 9 महिने राब लागायला लागतं. पूर्णपणे निसर्गाच्या लहरीवरती हे पीक आहे. तर ती लहर दरवेळेला काहीतरी वेगळी होते. आणि दुसरं म्हणजे कुठलाही शेतकरी स्वतःचं मार्केटिंगचं नेटवर्क उभं नाही करू शकत आहे. आणि त्यासाठी त्याला पूर्णपणे एक्सटर्नल
सोर्सवरती मार्केटिंगला डिपेंडिंग असल्यामुळे त्याचे चॅलेंजेस अजून वाढतात. आपण आपलं प्रॉडक्ट मार्केट स्वतःच केल्यामुळे आम्हाला आमचा मार्केटवरचा कंट्रोल हा बऱ्यापैकी असू शकतो. आणि शेतकऱ्याचं तेच चॅलेंज आहे की कधी कधी इल्ड नाही आलं म्हणून प्रॉब्लेम आहे आणि इल्ड जास्त आलं तरी पण म्हणून प्रॉब्लेम आहे. आणि त्याला पाहिजे त्याचा भाव जर मिळाला नाही तर त्याची इकॉनॉमी कधीच हे होत नाही, म्हणजे प्रॉफिटमध्ये येत नाही. सध्या जर आपण बघितलं तर तुम्ही उत्पादनाचं म्हटलं की नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आणि काही ठिकाणी आपण बघतो की केमिकलमध्ये पिकवलेले आंबे असतात. तुम्ही मुळातच म्हणला की कुलसुम ॲग्रोटेक, म्हणजे तुमच्या आईंचं पण नाव आहे त्याच्या, मुलांचं नाव आहे, म्हणजे एक कुलसुम ॲग्रोटेक ठेवलेलं नाव. आणि केमिकलयुक्त आंबे आणि तुम्ही पिकवलेले आंबे याच्यात काय फरक आहे? बेसिकली आंबा पिकायची प्रक्रिया ही वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि त्याच्या फिजिओलॉजीमध्ये न जाता जास्त की आंबा पिवळा दिसला म्हणजे तो पिकलेला आहे असं कस्टमरचं परसेप्शन आहे. तसं नसतं. आंबा पिवळा बऱ्याच कारणासाठी होऊ शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत. काही इथरल गॅसची रायपनिंग मेथड आहे, काही कार्बाइडच्या फ्यूमची रायपनिंग मेथड आहे. इथरल गॅसची रायपनिंग मेथड ही अप्रूव्ड मेथड आहे, कार्बाइड फ्यूमची मेथड ही अप्रूव्ड नाही आहे. तरी सुद्धा त्याने लवकर आंबा पिवळा होतो म्हणून मार्केटमध्ये ती मेथड जास्त प्रचलित आहे कार्बाइडची. तरी सुद्धा ते घातक असून सुद्धा ती मेथड वापरली जाते, कारण का पिवळा तो लवकर होतो आंबा म्हणून. आणि त्याला मग कस्टमरला वाटतं की अरे पिकलेला आंबा आहे म्हणून तो लवकर खपला जातो. आपण नॅचरली रायपनिंग म्हणजे आपण आपल्याकडे स्वतःच्या रायपनिंग चेंबरमध्ये अडी लावतो आणि ते कंट्रोल टेम्परेचर रायपनिंग चेंबर आहे. म्हणजे एसीच्या थ्रू टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. 26 ते 27 डिग्रीमध्ये तो आंबा काही वेळ ठेवला जातो आणि त्याच्यातनं तो पिकवला जातो, नॅचरलरित्या पिकवला जातो. सध्या जर हवामान बघितलं ह्यावेळेचं हवामान, तर आंब्याचं उत्पादन कशा पद्धतीने आहे? कारण काही वेळा आंब्याचा मोहर येतो, तो गळून पडतो, मग उत्पादन कमी येतं. एकूणच ह्या वर्षीची काय परिस्थिती आहे? हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण का अजूनही फ्लॉवरिंग ह्या वर्षी खूप झालेलं आहे, पण थंडी जास्त वेळ टिकल्यामुळे त्याला बेरिंग तेवढं नाही आहे ह्या वर्षी. पण लेट अस कीप अवर फिंगर्स क्रॉस, कारण का एवढी झाडं आहेत तिकडे की कुठलं ना कुठलं झाड तुम्हाला फळ देतच. त्यामुळे देवगड हापूस हा मार्केटमध्ये येईल, तो किती येईल आणि केव्हा येईल हे आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे. खरं ह्या वर्षीचं उत्पादन चांगलं आहे. हा म्हणजे ऍव्हरेज मध्ये असणार आहे सगळं. आणि कसं असतं की अजून एक गोष्ट असते की एकदम उत्पादन आलं तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो, दर कमी होतो, सप्लाय वाढतो डिमांडपेक्षा. हे थोडंसं ट्रिकी आहे. आणि 15 मे नंतर येणारे जे आंबे असतात ना, एक पाऊस पडला की आम्हाला आटपायला घ्यायला लागतं सगळं. काहीच करू शकत नाही, आंबा काढू शकत नाही किंवा त्याच्यात इन्फेक्शन होतं, मग तो फक्त मग कॅनिंगलाच द्यायला लागतो. त्यामुळे मार्केटचा आंबा हा पाऊस पडायच्या अगोदर म्हणजे 20 मेच्या अगोदर जर पाऊस नाही पडला तर आम्हाला फुल सीझन घेता येतो. 20 मेच्या अगोदर पाऊस पडला तर मग आम्हाला सीझन नाही घेता येत. असा काही अंदाज सांगता येईल ह्या वर्षीचा सीझन किती जाईल असं सांगता? नाही, पावसावर डिपेंड आहे. तुम्ही व्हेरी डिफिकल्ट, कारण का अजूनही पाहिजे तसं बेरिंग नाहीये, पाहिजे तसं बेरिंग नाहीये. पण ते कसं असतं की प्रत्येक झाड आपण चेक नाही करू शकत, कधी कधी आतमध्ये आंबे लागलेले असतात. जसं सीझन प्रोग्रेस होईल तसं आपल्याला कळेल. आता एकूणच काय, कोकणात आंब्याचं उत्पादन होतं, ती पोचवले जातात, बाजार समितीमध्ये मोस्टली येतात, तिथून ग्राहकांच्या पर्यंत पोचवले जातात. तुम्ही मगाशीच म्हणला की बागेपासून ग्राहकांच्या घरापर्यंत फार्म टू होम ही एक संकल्पना आपण राबवत आहात. ही कशा प्रकारे राबवताय तुम्ही? कारण लॉजिस्टिकचा हा मोठा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे. ह्यासाठी आपली काय संकल्पना? आम्ही सुरुवातीला जेव्हा हे सुरू केलं त्यावेळेला लॉजिस्टिकच्या चॅलेंजमुळे आम्ही ग्रोथ नव्हतो करू शकत. कारण का आमचीच माणसं मुंबईला जायची, डिलिव्हरी करायची, खूप मोठं चॅलेंज होतं. पण 2021 साली आमचं तेज कुरिअर, जे घाडगे ग्रुप ऑफ कंपनीचे कुरिअर विंग आहे, त्यांच्याबरोबर ती लॉजिस्टिकसाठी टायअप झालं
हा. आता त्यांची गाडी सीझन मध्ये आमच्या फार्मवरती येते आणि 1 डझनचे बॉक्स आम्ही जिथे जिथे पाठवायचे त्या ऍड्रेसवरती सगळं स्टिकर वगैरे लावून आम्ही रेडी ठेवतो. हा. तिकडे त्यांच्या गाडीमध्ये लोड केले की हा. आमचं काम पूर्णपणे संपून जातं. ते डोर डिलिव्हरी त्या बॉक्सची पूर्ण महाराष्ट्र, गोवा, बँगलोर आणि बेळगाव इथं देतात. सो अशी लोकेशन्स आहेत की आमच्या फार्मपासून 24 तासात डिलिव्हरी मिळते. बर. थोडीशी लांबची लोकेशन आहे, जळगाव, नांदेड, नागपूर, अकोला, तिथं आमच्या ह्याच्यापासून 48 तासात डिलिव्हरी मिळते. बर. बँगलोरला 24 तासात डिलिव्हरी मिळते. कुरिअरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे ग्राहक 100% म्हणजे. आणि तेच कुरिअर बरोबर आमचं टायअप चालू राहणार, कारण का आमची संकल्पना म्हणजे टार्गेट्स खूप मोठी आहेत फ्युचरची. फ्युचर त्याप्रमाणे आमचे इकडे सिस्टीम्स बनतात, त्यांच्याबरोबर डिस्कशन्स होतात आणि ग्राहकाला कमीत कमी त्रासामध्ये आंबा मिळेल आम्ही इन्शुअर करतो. आंबा त्याचा ग्राहकाचा बुक झाला बॉक्स आमच्याकडे की ग्राहकाला डॉकेट नंबर SMS वर जातो, व्हॉट्सअपवरती इन्फॉर्मेशन जाते. ग्राहकाला त्याचा आंबा मिळेपर्यंत आम्ही शेवटपर्यंत त्याचं ट्रॅकिंग पण देत असतो किंवा तुझा आंबा इथे आलाय, तुझा आंबा इथे आलाय असं करून. एकूणच तेज कुरिअरच्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत अगदी वेळेत हा आंबा पोहोचवला जातो. एकदम वेळेत पोहोचवला जातो. आणि तेज कुरिअर पण लास्ट माइल डिलिव्हरी ज्याला म्हणतात, त्याची ग्राहकाच्यासाठी खूप मोठी काळजी घेते. त्याची त्यांच्या टीमला माहिती असतं की ह्याच्यात आंबा आहे आणि त्याची कशी काळजी घ्यायची. प्लस आमचे बॉक्सेस असतात ते स्पेशली त्याप्रमाणे डिझाईन केलेले असतात. बॉक्समध्ये आंबा एकमेकांना लागत नाही. बॉक्स वरनं टाकला तरी तो आंबा चेपला जात नाही. एवढे स्ट्रॉंग आमचे बॉक्सेस असतात आणि त्यांच्या डिलिव्हरी बॉयजना पण माहिती असतं त्याच्यात आंबा आहे की त्याची कशी काळजी घ्यायची. गेले किती दिवस हे लॉजिस्टिकचं आपलं टाईप आहे? 2021 पासून. 2021 म्हणजे हे अगदी तुम्हाला सोपं पडतं? एकदम सोपं पडतं, एकदम सोपं पडतं. आणखी हे तुम्ही पोहोचवलाच, महाराष्ट्रामध्ये पोहोचवताच, अदरवाईज महाराष्ट्र स्टेट सोडून आणखी महाराष्ट्र स्टेट सोडून आपण तेज कुरिअरच्या माध्यमातून दिल्ली पर्यंत पोहोचवलेला आहे आंबा. किंवा दुबई पर्यंत पण पोहोचवलेला आहे. पण त्याची जी फ्रेट कॉस्ट असते ना, त्याच्यामुळे तो कस्टमरला परवडत नाही. म्हणजे त्याची कॉस्ट, फ्रेटची कॉस्ट वाढते. आंब्याची किंमत डझनामागे 1000 रुपयेच असते, पण तो कस्टमरला 4000 रुपये डझन पडतो. काय का बाकीची किंमत सगळी फ्रेटची असते, कुठे दुबईला, दिल्लीला वगैरे. त्याच्यामुळे खरं तेज कुरिअरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्ही आंब्याचं दिलेलं आहे. आणि बँगलोर, गोव्याला तर काय फ्रेटचा प्रॉब्लेम नसतो. तिकडे ते सगळ्यांना परवडतं. तिकडे आमचे बॉक्स मागे 250 रुपये वगैरे असतात, ते सुद्धा आम्ही आमच्या कॉस्ट म्हणजे प्राइसिंग मध्ये इन्क्लूड केलेले असतात. त्यामुळे वेगळं असा कस्टमरला त्याचा भुर्दंड पडत नाही. एकूणच हे महाराष्ट्राचा आपण बोलला, मात्र देशाच्या बाहेर आंबा पाठवणं हा देखील म्हणजे बाहेर देखील फेमस आहे आंबा, हापूस आंबा. त्याची निर्यातीचे काही नियम आहेत काय? मला एक असं हे आहे की आपल्याचकडे एवढे चोखंदळ ग्राहक आहेत आणि त्यांचीच डिमांड पुरवताना आम्हाला नक्की न येते. एवढी चव आहे की त्याला देशाबाहेर देखील हो, पण आपण आपल्या लोकल देशातल्या लोकांना परत पहिले आपण सॅटिस्फाईड ठेवूया ही आमची असते. आज आम्ही त्यांची पण डिमांड पुरी नाही करू शकत. तर सध्या आम्ही एक्सपोर्टला जाणार नाही आहोत, कारण का आम्हाला आमच्याच लोकल देशातल्याच लोकांची जी चवीची हे आहे, खायची जी त्यांची जी डिमांड आहे ती आम्हाला पुरी करायची आहे. आणि एक्सपोर्टला गेल्यानंतर त्यांचे चेक्स खूप स्ट्रिंजंट आहेत आणि खरं म्हणजे तेवढ्या चेकची गरज पण नसते. त्यामुळे आम्ही एक्सपोर्टला जाणार नाही. आम्ही लोकल लोकांना सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करणार. आता तुम्ही आंब्याचं उत्पादन म्हटला, तर या वर्षीचं आंब्याचं उत्पादन आताच तुम्ही म्हटलं की काही सांगता येत नाही किती दिवस, दरवर्षी सांगता येत नाही, दरवर्षी तसंच असतं. मात्र AI तंत्रज्ञानाचा वापर आता कृषीमध्ये सर्रास आलेला आहे. आपण AI तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस उत्पादन वाढवण्यासंदर्भात काय विचार? नाही, आता कसं आहे माहितीये ना की AI हे प्रत्येक क्षेत्रामध्ये येत आहे. AI इज नथिंग बट द एन्सायक्लोपीडिया ऑफ इन्फॉर्मेशन. फक्त तो पूर्वी कुठल्या तरी पुस्तकात होता, आता तो कुठेतरी क्लाउडवर आहे. इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तो कुठून तरी डाटा गोळा करतो आणि तुम्हाला उत्तर देतोय. डाटा आपल्याचकडनं घेत होतो, फक्त त्याचा डाटा गोळा करायचा स्पीड खूप फास्ट आहे आणि स्टोअर करायची पण त्याची कपॅसिटी खूप आहे. शेतीच्या बाबतीमध्ये ऑटोमेशन
हे कधी उपयोगाचं होतं जेव्हा तुमची व्हास्ट एरिया आहे, बर हे तुमची 50,000 झाडं तुम्हाला हँडल करायचे जिथे लेबर कमी पडतात. हा तर तसे आपल्याकडे फार्म नाही आहेत कोकणामध्ये. आणि शेतकरी आहे जो स्वतःचं पोट भरायला, कोणाची 100 झाडं आहेत, कोणाची 300 झाडं आहेत, कोणाची 50 झाडं आहेत. तर आम्ही अशा शेतकऱ्यांबरोबर जुडलेलो आहे. हा तर एआयचा वापर हा फक्त सध्या तरी वेदर कंडिशन्स जज करणं, बर त्या पद्धतीने ही जर समजा आता कंडिशन आली तर आंब्यावर काय फरक पडेल हे जज करणं याच्यासाठी केला जातो. पण ड्रोन टेक्नॉलॉजी वगैरे येते. लॉंग टर्म मध्ये लेबरची कॉस्ट जर खूप वाढली तर आम्हाला त्याला ॲडॉप्ट करायला लागणार आहे. AI ला. हा, एआयला ॲडॉप्ट करायला लागणार आणि त्याप्रमाणे आमची तयारी चालू आहे. पण त्याच्यामुळे लोकल शेतकरीचं नुकसान नाही झालं पाहिजे हे पण आम्ही बघतोय त्याच्यामुळे. अनेक प्रकारचे आंबे मार्केटमध्ये असतात. प्रामुख्याने खरं देवगडचा हापूस आंबा, रत्नागिरी हापूस आंबा हे मात्र फेमस आहेत, लोकप्रिय आहेत ते. मात्र याचबरोबर कर्नाटकातला हापूस आंबा देखील मार्केटमध्ये येत असतो. काय सांगाल, म्हणजे ग्राहकांना कसा ओळखायचा तो आंबा? कारण लोकांची इथं फसवणूक ग्राहकाची होतच असते. कारण हापूस आंबा म्हणून काही लोक कर्नाटकचा आंबा पण विकतात मार्केटमध्ये. आंबा खाताना तुमच्या जिभेला जे भावतंय ते तुम्ही बघा. हापूस म्हणून तो चांगला असायला पाहिजे असं नसतं. बरेचदा हापूस आंब्याची पण चव तुम्हाला तर वेळेवर नाही खाल्ला तर वेगळी लागते. आंबा तुम्ही जो आवडतो तो आंबा खा, पण हापूस आहे म्हणून मी आंबा खातो असं नका करू. आता आम्ही केसर पण लावतो इकडे. आमचा केसर पण अप्रतिम आहे. हा कोकण देवगड केसर अप्रतिम आहे आणि तो रेग्युलर केसरपेक्षा मोठा पण असतो आणि लवकर पण येतो. सो तुम्ही टेस्ट ह्या अँगलने आंब्याकडे बघा, दुसरा त्याचा रस या अँगलने आंब्याकडे बघा. सो त्या अँगलने तुम्ही फळाकडे बघा कुठलेही. बर हापूस आहे म्हणून तो चांगला असेल असं ग्रहात नका देऊ. कर्नाटक पण चांगला असू शकतो, असू पण शकतो. मग तो कर्नाटक आहे असंच, एवढंच. आंबा उत्पादक म्हणून आपण आहातच, मात्र जे एम्प्लॉयर आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं मनुष्यबळ हे कशा प्रकारे उपलब्ध होतं? कारण सगळी बाग सांभाळायची आणि त्याची निगा राखायची हा प्रामुख्यानं महत्त्वाचा प्रश्न असतोय. त्यासाठी तिथं जे लोक उपलब्ध होतात ती कशा प्रकारे मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध होतं? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे. मनुष्यबळाला कुठेही तोड नाही आहे. एआय आलं, काही आलं तरी सुद्धा मनुष्य हा राहणारच आहे आणि लागणारच आहे. आता कुठल्याही गावातलं ट्रेंड असं आहे की मुलं शहराकडे जायचा कल आहे. हो ओके, आम्ही काही असे मोजकेच लोक आहोत की जे शहरातनं गावाकडे आलो. हा इव्हन माझा पार्टनर सौरभ आहे, त्याचं शिक्षण मुंबईला झालेलं आहे, तो गावाकडे आला. सौरभची जी मिसेस आहे ती पण मुंबईची आहे, ती पण गावाकडे आली, सई. तर आमचं असं उद्दिष्ट आहे की गावातला जो मुलगा आहे तो गावातच राहावा. त्याची 2 कारणं आहेत. एक तर तिकडे कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी पडते, दुसरं त्याची सेल्फ एस्टीम जी आहे ती बरकरार राहते, म्हणजे इंटॅक्ट राहते. तो मुंबईला जाऊन कुठेतरी पिऊनचं काम करतो, शिकलेला नसतो, कुठेतरी मॉलमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि जे मुंबईला त्याला 20-30 हजार रुपये मिळतात त्याचं मोल तिकडे निगेटिव्ह मध्ये जातं. इथं गावामध्ये त्याला 10,000 रुपये जरी मिळाले असतात तरी स्वतः 10च्या 10,000 रुपये तो वाचवू शकतो. बरं, त्याचा तिकडे सेल्फ एस्टीम चांगली राहते कारण का तिकडे मान असतो त्याला, तो आई वडिलांची सेवा करू शकतो. ह्या उद्देशाने आम्ही गावातल्या लोकांना, यंग जनरेशनला ग्रूम करतो. त्यांना आम्ही वेगवेगळी शिक्षणं देतो, त्यांची काळजी घेतो, त्यांच्या घरच्यांची काळजी घेतो, त्यांच्या मुलांची काळजी घेतो, गावातल्या लोकांची काळजी घेतो. मेडिकल ट्रीटमेंट वेळेवर मिळेल. आम्ही तिकडे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करतो जेणेकरून गावातली माणसं गावातच राहतील. असा एक आमचा प्रयास आहे आणि आम्हाला त्याच्यात हळूहळू सक्सेस मिळतोय. काही जी आमची मुंबईला गेलेले वर्कर होते ते परत आले आणि आता ते आमच्या बरोबर असतात. प्लस त्यांची डेव्हलपमेंट कशी होईल, आता आम्ही वर्करकडे मोटरसायकल दिलेल्या आहेत. आमच्या त्या व्हेकलवरती आमचे जे टाटा एस वगैरे त्यांच्यावरती ड्रायव्हर म्हणून आहेत. त्यांना शिक्षण पण आम्ही देतो, आम्ही त्यांना कुठे कुठे घेऊन जातो. सो हा एक प्रयत्न आहे, म्हणजे अदर दॅन स्वार्थ, हा थोडासा परमार्थ पण आम्ही तिथे करायचा प्रयत्न करतो.
आपण म्हटलं मगाशी की फार्म टू होम म्हणजे अगदी ग्राहकांच्या घरापर्यंत तुम्ही हापूस आंबा पोहोचवताय. मात्र हा किती वेळात जातो? कारण तुम्ही म्हटला की तेज कुरिअरच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण ग्राहकांच्या घरापर्यंत आंबा देत आहात. त्याला लागणारा वेळ किती असतो? 24 तास ते 48 तास, म्हणजे मॅक्झिमम 48 तास. मुंबई, पुणे, संभाजीनगर, नांदेड, नाशिक हे 24 तासामध्ये होतं आणि नागपूरपर्यंत 48 तास होतात. म्हणजे अकोला, अमरावती, विदर्भामध्ये 48 तास. मॅक्झिमम 48 तासामध्ये आंबा जातो. धन्यवाद. तर हे होते लौकिक कोरगावकर, आंबा उत्पादक. अगदी फार्म टू होम म्हणजे ग्राहकांच्या घरापर्यंत आंबा पोहोचवण्याचं ते गेले अनेक वर्ष काम करत आहेत. म्हणजे ह्या वर्षी आंब्याचं उत्पादन देखील चांगलं आहे आणि आंब्याला दर देखील चांगला मिळेल असा एक विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. तेच कुरिअरच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष अगदी ग्राहकांच्या घरापर्यंत अगदी 48 तासात ते 24 तासामध्ये आंबा पोहोचवण्याचं ते काम करत आहेत. आंब्याचं उत्पादन यावर्षी पाहिलं तर चांगलं राहील आणि आंबा कशा पद्धतीचा असेल म्हणजे अगदी कर्नाटकचे आंबे देखील बाजारात असतात. याहून कोकणचा जो हापूस आंबा आहे तो अगदी लोकप्रिय असतो आणि त्याची लोकप्रियता अधिक आहे. त्यामुळे तो आंबा कसा ओळखता येईल हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कुलसुम ॲग्रोटेकमध्ये जे आंबे पिकवले जातात ते अगदी नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या पिकवले जातात. कुठल्याही केमिकलचा वापर केला जात नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सकलममध्ये तुम्ही आला, आमच्याशी बातचीत केली. आंबा कसा असावा, कुठला आंबा खरेदी करावा, कुठला करू नये याची आम्हाला तुम्ही माहिती दिली. त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद.